फिक्स झालं तर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फ्री होऊन जाते. नाहीतर मग त्या दिवशी बुकिंग नाही केलं तर ती ऑफर नाही. त्यानं किती सांगितलं की अहो आम्ही येऊन गेलो तर 4 दिवस झाले, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, काय हो ते नाही. तर स्पॉट बुकिंग ऑफर आहे आपली. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फ्री मिळणार आहे आपल्याला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आपण आलो एका एनी प्लॉट प्रोजेक्टवर. सो लोकेटेड आहे खोपोली पाली रोडला. आपण बघू शकता ही पूर्ण एंट्री आहे आणि प्रोजेक्टचं नाव समोर दिलेलं आहे. हिल्स अँड मिल्स करून हे प्रोजेक्ट आहे. जो सेकंड होम कॉन्सेप्टचा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि प्लॉट आहेत या प्रोजेक्टमध्ये. टोटली डेव्हलप्ड असा प्रोजेक्ट आहे. जसं की सुरुवातीलाच बांधकाम सुरू झालेलं आहे आणि लाईनशीर हे पूर्ण प्लॉट आहेत. आपण जाऊया, इंटरनल प्लॉट्स बघूया, इथले साईड हेंडा भेटूया आणि काय ऑफर आहे हे आपण जाणून घेऊया. तर ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आमच्यासोबत तुम्ही या प्लॉटचा पूर्ण लेआउट अँड टूर करा. तर आपण आलो आहे एक प्रोजेक्टवर जो पूर्ण एनए प्लॉट प्रोजेक्ट आहे. लोकेटेड ॲट खोपोली पाली रोड. आपण बघू शकता हा पूर्ण प्रोजेक्ट आहे जो एनए प्लॉटचा प्रोजेक्ट आहे आणि पूर्ण रोड टच सगळे प्लॉट अवेलेबल आहेत. डेव्हलप प्लॉट आहेत विथ द यांचा क्लब हाऊस आहे. सगळ्या गोष्टी इथे डेव्हलप्ड आहेत. आपण बघू शकतो इथले जे सेल्स हेड आहेत ते आपल्याला पूर्णपणे माहिती देण्यात त्या प्रोजेक्टची. पूर्ण डोंगराच्या आणि निसर्गाच्या कुशीत बसलेला हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. सो आपण बघूया पुढचे काही डिटेल्स इथल्या सेल्स हेडकडून. सो कंटिन्यू करा ही व्हिडिओ आणि बघूया आपण पुढचे प्लॉट्स काय काय आपण या फ्युचर देतो. या प्लॉट्समध्ये काय काय डेव्हलपमेंट आहे आणि किती फ्युचर ग्रोथ आहे या प्रॉपर्टीला. सो एनए प्लॉटसाठी तुम्ही विचार करता, एक सेकंड होम कॉन्सेप्ट तुम्ही मुंबई पुणे शहरातून बाहेर येऊन तुम्हाला जर राहायचं असेल तर हा प्रोजेक्ट अतिशय सुंदर आहे. सो बघूया आपण प्रॉपर्टी ही पूर्णपणे. आपला हिल्स अँड मिल्स प्रोजेक्ट हा 360 डिग्री व्ह्यू असलेला प्रोजेक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये या 9.5 एकरमध्ये 206 प्लॉट्स आहेत. 206 प्लॉट्सचा जो सर्वात वरचा टप्पा आहे तिथं आपण आता उभे आहोत. हा डोंगरांच्या कुशीमध्ये चारी बाजूनं व्ह्यू असलेला असा प्रोजेक्ट आहे आणि इथे ही जी डोंगर रांग दिसतीये इथे तुम्हाला 25 ते 30 धबधबे पावसाळ्यामध्ये दिसतात. आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये आपण जिथे उभे आहोत इथून पाठीमागं ही जी कंपाऊंड वॉल आहे इथे ॲम्युनिटी प्लॉट्ससाठी राखीव जागा आहे. हा ॲम्युनिटी प्लॉट 1, हा ॲम्युनिटी प्लॉट 2. ह्या ॲम्युनिटी प्लॉट्सची जी काही सँक्शन आहे ते रिसॉर्ट म्हणा, स्पा म्हणा, अशा गोष्टींसाठी ह्याचा सँक्शन आपल्याला मिळू शकतो, जे तुम्ही कमर्शियलाइजसुद्धा करू शकता. आणि ह्या प्लॉट्सच्या पाठीमागच्या बाजूला या झाडीमध्ये 4 गेस्ट रूम्स आपण करत आहोत, जेणेकरून इथल्या मेंबर्सना त्यांनी प्लॉट डेव्हलप करायच्या अगोदर जर इथे येऊन वास्तव्य करायचं असेल आणि इथला आनंद घ्यायचा असेल तर ते 4 रूम्स त्यांच्यासाठी उपलब्ध असतील. त्याच्या पाठीमागं हा जो 1 एकरचा एरिया आहे ह्याच्यात ॲडव्हेंचर झोन आम्ही करत आहोत आणि ह्याच्यामध्ये 10+ आउटडोअर ॲक्टिव्हिटीज राहतील. इररेस्पेक्टिव्ह ऑफ एज ग्रुप तुम्ही ह्याचा आनंद घेऊ शकता. आणि इथून खाली आपले हे प्लॉट्स आहेत. या प्लॉट्सला तुम्हाला FSI 1.74 मिळतो. त्यामुळे 1 गुंठ्याचा प्लॉट असेल तर 1740 पर्यंत तुमचं बांधकाम होऊ शकतंय. ग्राउंड +2 अशा लेवल्सवर तुम्ही हे बांधकाम करू शकता. त्यामुळे तुमचं 1 गुंठ्यावर तुम्ही G+2 जर बांधलं तर 3 ते 4 बेडरूमचा प्रशस्त ब्लॉक तुमचा होऊ शकतो. आपला मेन रोड जो आहे, मेन गेटमधनं अप्रोच रोड जो आहे तो 40 फूट रुंदीचा आहे. हा प्रोजेक्ट सँक्शन्ड, अप्रूव्ड लेआउट आणि महारेरा रजिस्टर्ड असल्यामुळे सर्व स्पेसिफिकेशन्स त्याप्रमाणे आहेत लेआउटच्या. इंटरनल रोड्स आहेत ते 30 फुटी आहेत. या रोडच्या बाजूनं प्लॉट डिमार्केटेड केलेले आहेत आणि हा प्लॉट एरिया जो आहे हा तुम्हाला ॲक्च्युअल मिळणारा एरिया आहे. ह्याच्यातनं पुन्हा कॉमन गोष्टींसाठी
एरिया जाणार नाही आहे. त्यामुळं तुम्हाला जो प्लॉट मिळतोय, जो दाखवला जातोय, तो तसाच्या तसाच मिळणार आहे. हे इंटरनल रोड्स आहेत ते 30 फुटी आहेत. आणि संपूर्ण प्रोजेक्टमध्ये म्हणजे 9.5 एकरमध्ये 206 प्लॉट्स आहेत. 206 प्लॉट जरी असले तरी कस्टमर्स घेताना 2-2, 3-3 प्लॉट्स विकत घेतात. आणि त्यामुळं इथं दाटी राहणार नाही आहे, दाट वस्ती अशी होणार नाही. आपण आता आपला क्लब हाऊस बघूया. क्लब हाऊस 5,000 स्क्वेअर फुटावर डेव्हलप केलेला आहे. क्लब हाऊसमधल्या फॅसिलिटीज आपण बघूया आता. क्लब हाऊसमध्ये लहान मुलांसाठी 2 ते 4 वयोगटाच्या मुलांसाठी प्ले एरिया आपण इथं करतोय. त्यांचे इक्विपमेंट्स, झोपाळे, घसरगुंडी, सीसॉ यासारखे इथे असते. त्यानंतर आपण एका बाजूला पार्टी लॉन दिलेला आहे आणि रिसेप्शनची जागा दिलेली आहे. हा क्लब हाऊस फिनिश व्हायच्या बेतात आहे. काही गोष्टी अजून पूर्णत्वाला यायच्या आहेत, पण ह्या महिन्याभरात हा क्लब हाऊस तुम्हाला वापरायला मिळेल. ह्या बाजूला इंडोर गेम्स आणि मल्टीपर्पज हॉल अशी सुविधा दिलेली आहे. क्लब हाऊसमध्ये आपल्या जेवणा खाण्याची ही सोय होईल असा विचार केलेला आहे. हा कॅफेटेरिया जिथे तुम्हाला स्नॅक्स आणि तुम्ही प्री ऑर्डर करून तुमचं जेवण इथं मागवू शकता. क्लब हाऊसमध्ये आतील भागात इन्फिनिटी व्ह्यू असलेला स्विमिंग पूल आहे. त्याचा हा डेक, किड्स पूल सुद्धा इथे दिलेला आहे. आणि या स्विमिंग पूलला ॲडेड फीचर म्हणजे रेन शॉवर्स दिलेले आहेत. स्विमिंग पूल फिल्ट्रेशन प्लांटसह सुसज्ज आहे. हा 5,000 स्क्वेअर फुटावर इथल्या राहणाऱ्यांच्या एंटरटेनमेंट किंवा अम्युजमेंट किंवा रिक्रिएशनच्या फॅसिलिटीज असलेला असा हा क्लब आहे. क्लब हाऊसमध्ये या ठिकाणी पार्टी लॉनची सोय आहे आणि एक छोटासा स्टेज दिलेला आहे, जेणेकरून एखादा ग्रुप इथं परफॉर्म करू शकतो. आणि हा लॉन अधिक हा मल्टीपर्पज हॉल असा एरिया तुम्ही तुमच्या पार्टीसाठी, फंक्शनसाठी वापरू शकता. आपल्याकडे प्लॉट्स हे 1,000 स्क्वेअर फूटपासून ते 4,000 स्क्वेअर फुटापर्यंत वेगवेगळ्या साईजेसमध्ये मिळतात. आपल्याकडे जो आता बेसिक रेट आहे त्यानुसार 1 गुंठ्याचा प्लॉट हा 10.5 लाखापासून मिळतो. आणि तिथपासनं साईजेसवर अवलंबून जो काही तुम्ही प्लॉट्स चूज कराल त्याप्रमाणे त्याची किंमत असेल. मेंबर्सनी आपल्या इच्छाप्रमाणे, आवडीप्रमाणे स्वतःची घरं बांधायला सुरुवात केली आहे. त्यापैकी हे कंटेनर होम ग्राउंड+1 असं आहे, सेल्फ कंटेंट, प्री फॅब्रिकेटेड आणि इथे येऊन फक्त बसवलेलं अशा स्वरूपाचं आहे. काहींनी आपले डोम केलेले आहेत, तिथे डोम पद्धतीचं घर असंही केलेलं आहे. आणि काही जण कोकणात जो आपला जांभा किंवा चिरा मिळतो त्याचीही घरं करतील. अशा प्रकारे विविध प्रकारची घरं तुम्हाला इथं बघायला मिळतील. नमस्कार, मी उमेद माइंडकर. मी आय कन्स्ट्रक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत हेड सेल्स म्हणून काम बघतो. आमचा हा सध्याचा प्रोजेक्ट जो आहे तो हिल्स अँड मिल्स या नावानं जांभूळपाड्यापाशी एक 4 किलोमीटर अंतरावर आहे, मुळशी गावामध्ये स्थित. हिल्स अँड मिल्स या प्रोजेक्ट संदर्भात
माहिती देताना मला हा आनंद वाटतो की आपला खोपोलीपासून ते गोवा हायवेपर्यंत सर्वोत्कृष्ट सिनरी असलेला हा प्रोजेक्ट आपण इथे बघू शकता. आणि याच्या जवळपास तुम्हाला बघण्यासारख्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत. पालीला अष्टविनायकपैकी बल्लाळेश्वराचं देऊळ, तिथेच सुधागड आहे, त्याच्यानंतर गरम पाण्याचे झरे आहेत तिथे. या साईटपासून जवळ 5 मिनिटाच्या अंतरावर कोंडगाव धरण आहे. आपण येताना ई मॅजिका सारखे अम्युजमेंट पार्क येताना बघू शकताय. आणि खोपोलीपासून सुद्धा हे केवळ 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा जो प्रोजेक्ट आहे हा पुण्यापासून आणि मुंबईपासून मधल्या अंतरावर आहे. म्हणजे दोन्हीकडनं एक साधारण 100 किलोमीटर अंतरावर आहे. नवी मुंबईपासून किंवा अलिबागपासून साधारण 65 किलोमीटर अंतरावर आहे. असा इतका सोयीस्कर स्थित असा हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये 9.5 एकरवर 206 प्लॉट्स आणि आपल्या करमणुकीसाठी इंडोर गेम्स, स्विमिंग पूल, पार्टी लॉन, कॅफेटेरिया यासह ॲडव्हेंचर झोन 1 एकरमध्ये केलेला आहे. या ॲडव्हेंचर झोनमध्ये 10+ आउटडोअर ॲक्टिव्हिटीजची सोय असणार आहे. आपलं वय कितीही असो, आपल्याला निश्चित इथं वेळ घालवायला आवडेल, आनंद येईल आणि आपण आपल्या मित्रांसकट, नातेवाईकांसकट आपण इथं यावं आणि इथला आनंद घ्यावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. थँक्यू.